तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सुद्धा सादर करतील। उद्या अर्थसंकल्प हा मांडला जाणार आहे। अर्थतज्ञ, उद्योजक, शेतकरी, अभ्यासक यांच्या नेमक्या काय आहेत अपेक्षा जाणून घेतले आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचं अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि या अर्थसंकल्पावरती देशाचा सर्वसामान्य शेतकरी असेल, उद्योजक असेल आणि व्यावसायिक या सगळ्यांचं जे आहे ते एकूणच लक्ष लागलेलं आहे। काय अपेक्षा आहे? इनकम टैक्स उसकी जेब में हाथ डाल के निकाला जा रहा है। इनडायरेक्ट टैक्स तो दे ही रहे ना, जीएसटी, तो दोहरी मार हो रही है। पैसे कमाया तो टैक्स दिया, खर्चा किया तो टैक्स दिया। तो कहीं ना कहीं सरकार ने कॉर्पोरेट टैक्स रहने देना चाहिए, इंडिविजुअल इनकम टैक्स को विड्रॉ करना चाहिए। ये एक बहुत बड़ी हमारी अपेक्षा है। शेतकरी हा डायरेक्टली तुमच्या पोटाचा भागीदार आहे, तर त्या पोटाच्या भागीदाराला जर तुम्ही उपाशी ठेवाल किंवा त्याला जीव द्यायला जर भाग पाडाल तर हे न्यायसंगत नाही। कुठलाही नैसर्गिक न्यायामध्ये ह्या गोष्टी बसत नाही। म्हणून जसं उद्योगाला तुम्ही वेगवेगळे पॅकेजेस देऊन राहत देता, तसे वेगवेगळे जे पॅकेजेस डायरेक्टली शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये सरकारने कुठल्याही परिस्थितीत मदत कुठल्याही रूपात तुम्ही द्या, पण द्यायलाच पाहिजे। जो आगे चल के आगे लड़कियों को पढ़ाना है वो कैसे पढ़ाएंगे? इतनी महंगाई बढ़ रही है, ट्यूशन क्लास इतने महंगे बढ़ रहे हैं, कैसे पढ़ाएंगे? कॉर्पोरेट स्कूल बंद कर दिया है। कॉर्पोरेट स्कूल ये हाल है कि स्कूल बंद गए, ट्यूशन लेते हैं, ट्यूशन इतनी महंगी हो गई है कि अब आम आदमी पढ़ा नहीं पाता है। जो बीच का है वर्ग वो बहुत ही परेशानी में एजुकेशन के मामले में। केंद्र सरकारचा जो बजेट सादर होणार आहे त्यावर व्यावसायिकांचं, विशेषतः अर्थतज्ञांचं आणि महिला उद्योजकांचं काय नेमक्या त्यांच्या अपेक्षा आहेत या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा एकूणच या ठिकाणी प्रयत्न केला आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।